या बाजूला देखील ट्विन विला G+1 मध्ये आहेत. त्यानंतर इथे जावकर आहेत. ही नावं दाखवण्याचं मी कारण एवढंच आहे की ही जी लोक आहेत ही आपल्या कोकणातलीच लोक आहेत. पांचाळ आहेत, साळुंके आहेत इथे उपस्थित. हा त्याचा मेन डोर. इथे आतमध्ये आल्यानंतर हा संपूर्ण हॉल आहे आणि मेन एंट्रीला ही गॅलरी दिलेली आहे. तर ही कंपाऊंड वॉलची हाईट किती आहे टोटल? ही रोड पासून 4 फीट हाईट आहे, 4 फीट हाईट आहे. 4 फीट हाईट आहे. हो. हे आपलं ओपनिंग जे आहे गेटचं ते ऑलमोस्ट 10 फीट म्हणजे आरामात गाडी ट्रक देखील जाऊ शकतो. हो हो हो, इझिली गाडी पार्किंग वगैरे सगळं इझिली आरामात होऊ शकतं. ओके, थोडं आतमध्ये जाऊया आपण. हा जो प्लॉट आहे हा टोटल ते आपले कोकणवासी आहेत जे मुंबईमध्ये राहत आहेत त्यांच्यासाठी आम्ही अवेलेबल आहोत. दादरला आपलं कोकण प्रॉपर्टीज एक्झिबिशन आहे जे क्रीडा भवन आहे छत्रपती शिवाजी पार्कला दादर पश्चिम मध्ये. तिथे 4, 5, 6 एप्रिलला आपलं एक्झिबिशन आहे. तिथे आपला स्टॉल आहे. आर्या डेव्हलपर्स आपल्या फर्मचं नाव आहे. तुम्ही तिथे येऊन या प्रोजेक्टची अधिक माहिती घेऊ शकतात आणि डिटेल्स तुम्हाला तिथे नक्कीच. कसं आहात मित्रांनो? मजेत ना असेल तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये गेली 18 ते 20 वर्ष काम करतोय. बरेचसे प्रोजेक्ट मी केलेले आहेत, पण माझे नातेवाईक मंडळी असेल, मित्रपरिवार असेल, यूट्यूबच्या माध्यमातून अनेक सबस्क्रायबर्स असतील किंवा इन्स्टावरनं बरेच लोक DM करतात की आपल्या कोकणामध्ये आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, आम्हाला एक छोटासा प्लॉट घ्यायचा आहे किंवा आम्हाला बंगला बांधायचा आहे किंवा आम्हाला एक रेडी पोझिशनमध्ये जर फ्लॅट किंवा बंगला असेल तर तो देखील चालेल. अशा बऱ्याच इन्क्वायरी करत असतात आणि म्हणूनच अशा लोकांसाठी आम्ही असे व्हिडिओ घेऊन येत असतो. मित्रांनो, कोकणामध्ये आपल्या कोकणी माणसाने किंवा आपल्या चाकरमानाने इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू नये तर एक काळाची गरज म्हणून बघावी आणि म्हणूनच हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो. मित्रांनो, या अगोदर मोरेश्वर वाडी हा एक प्रोजेक्ट आपण केलेला आणि त्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती आपण दिलेली आणि या प्रोजेक्टमध्ये अवघे 1 ते 2 बंगलो शिल्लक आहेत, पण जे काही कमिटमेंट या डेव्हलपरने या बिल्डरने केलेली ती दाखवण्याचा आता मी प्रयत्न करणार आहे. आणि त्यानंतर यांचाच एक दुसरा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला 2.5 ते 3 गुंठ्यापर्यंतचे प्लॉट खरेदीसाठी अवेलेबल आहेत. तर त्या प्रोजेक्टकडे देखील आपण सुकनवाडमध्ये जाणार आहोत. पण आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या गोष्टी दाखवलेल्या त्या पूर्ण झालेल्या आहेत का त्या बघण्यासाठी आता आपण मोरेश्वर वाडीमध्ये जाणार आहोत. तर आता आपण थोडं आतमध्ये आल्यानंतर जर तुम्ही या बाजूला बघाल तर हे सगळे ट्विन विला आपण पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेले. आता प्रत्येकाचं नाव देखील आहे. इथे परब आहेत, त्याच्यानंतर इथे सरवदे आहेत. थोडं पुढे येऊया. या बाजूला देखील ट्विन विला G+1 मध्ये आहेत. त्यानंतर इथे जावकर आहेत. ही नावं दाखवण्याचं मी कारण एवढंच आहे की ही जी लोक आहेत ही आपल्या कोकणातलीच लोक आहेत. पांचाळ आहेत, साळुंके आहेत इथे. तर ही जी लोक आहेत एक इन्व्हेस्टमेंट म्हणून एक आपल्याच कोकणामध्ये आपली एक स्वतःची जागा असावी या अनुषंगानं
ह्या लोकांनी हे प्लॉट घेतलेले आहेत किंवा हे बंगले घेतलेले आहेत. हे बघा, इथे राऊत पवार आहेत, इथे चव्हाण फॅमिली आहे. तर पहिला व्हिडिओ जर तुम्ही आपला बघितला असेल तर यावेळेला या सगळ्याचं काम चालू होतं. इथे हा कारंजा देखील नव्हता किंवा हे जे गार्डन आहे त्या गार्डनचं काम चालू होतं. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. आणि त्याच व्हिडिओमध्ये आपण हा जो बंगला इकडचा एक दाखवलेला, हा एक विला दाखवलेला, आता त्यांचे ओनर आहेत दळवी म्हणून. तर आतून कसा आहे याची संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली. आता थोडं आतमध्ये बघूया. ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचं कारण एवढंच आहे की हे जे डेव्हलपर आहेत हे आपल्या शब्दाला, म्हणजे जो शब्द देतात तो पूर्ण करतात का किंवा त्यांनी पूर्ण केलाय का, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याकरिता मी दाखवत आहे. आणि हे जे गार्डन आहे हे गार्डन आपण जेव्हा व्हिडिओ बनवला तेव्हा पूर्णपणे रॉ होतं, काम चालू होतं, अगदी काहीच नव्हतं या ठिकाणी. आणि हे आता बघा किती सुंदर पद्धतीने हे गार्डन बनवलेलं आहे. ही जे हा जो बंगलो प्रोजेक्ट आहे किंवा हे जे आपण टाउनशिप म्हणू, याला मोरेश्वर वाडी हे नाव दिलेलं आहे. आणि हेच मोरेश्वर गणपती बाप्पाचं या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे आणि दररोज या ठिकाणी त्याची पूजा केली जाते. त्यानंतर थोडं आपण या साईडला आल्यानंतर आता मला त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत की आपण इथे MP थिएटर इकडल्या लोकांसाठी MP थिएटर करणार असं सांगितलेलं आणि ते देखील पूर्ण झालेलं आहे MP थिएटर. तर तुम्ही बघाल तर इथे सीट आउट आहे MP थिएटरची आणि परफॉर्मन्स सादर करण्यासाठी एक छोटंसं प्लॅटफॉर्म या ठिकाणी बनवलेलं आहे. हे MP थिएटर देखील पूर्ण झालेलं आहे. या MP थिएटरकडनं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक छोटंसं अम्युजमेंट पार्क, झोपाळा, घसरगुंडी लहान मुलांसाठी आणि पुढे हे क्लब हाऊस आहे ते देखील आता कंप्लीट झालेलं आहे. क्लब हाऊस आहे आणि या ठिकाणी तुमचे इंडोर फंक्शन असतील, तुमच्याकडे छोटासा साखरपुडा, बर्थडे पार्टी असेल तर ते देखील तुम्ही इथे करू शकता आणि या सगळ्या सुखसोयींचा आनंद घेऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा उद्दिष्ट हाच आहे की हे जे डेव्हलपर आहेत, जे मराठी व्यावसायिक आहेत, त्यांनी जे सांगितलेलं ते कंप्लीट केलेलं आहे आणि पहिल्या व्हिडिओमध्ये जे कंप्लीट नव्हतं ते आता कंप्लीट झालेलं आहे. नमस्कार काका, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. काका तुमचं नाव कसं? दीपक भगवान साळसकर. अच्छा, साळसकर म्हणजे तुम्ही कोकणातले? कोकणातले. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मूळ गाव आमचं देवगड तालुक्यात साळशीचे साळसकर. साळशीचे साळसकर. ओके. मग इथे घर घेण्याचं कारण का? कारण म्हणजे इथलं जे लोकेशन यांनी जे अप्पा भिसे यांनी जे बनवलेलं आहे, म्हणजे स्वर्गाहून सुंदर असं जे आपण बोलतो, नक्कीच. हा, ते आम्हाला इथे खूप भयंकर आवडलं वगैरे, म्हणून आम्ही एक इन्व्हेस्टमेंट म्हणून इथे करून ठेवलं आणि त्याचा आम्ही आस्वाद घेत आहोत. अच्छा, नक्कीच. कारण मी मगाशी बघितलं की काकी देखील आलेल्या आहेत किंवा तुमची नात आहे, तर नातीला तुम्ही दोघे जण घेऊन येते आणि ती चांगली रमते या ठिकाणी, कारण आजूबाजूचा परिसर आहे. खूप छान. आणि हे जे ज्या अम्युनिटीज तुम्हाला सांगितलेल्या की या सगळ्या गोष्टी येणार आहेत, तर त्या पूर्ण झालेल्या आहेत का? त्यांनी जे आम्हाला, आम्ही घर बुक करण्यापूर्वी जे केलं, त्यांनी जे आम्हाला सांगितलं होतं की जे अपेक्षित नव्हतं त्याहूनही अजून चांगल्या प्रकारे आम्हाला दिलेलं आहे त्यांनी. नक्कीच नक्कीच नक्कीच. सो खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर आता थोडं पुढे जाऊया. आता प्रत्येकाची एक इच्छा असेल की हा व्हिडिओ बघितल्यानंतर की आपलं स्वतःचं घर देखील अशा या प्रोजेक्टमध्ये असावं. तर फक्त 2 बंगलो शिल्लक आहेत या ठिकाणी. मोरे म्हणून आहेत आणि इथे नाईक म्हणून आहेत, साटम आहेत. सो हा एक जो विला आहे हा शिल्लक आहे. साधारण 2.5 गुंठाचा हा प्लॉट आहे आणि 1000 स्क्वेअर फीटचं साधारण स्ट्रक्चर आहे हे. रेट जो काय आहे तो खाली आलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता.
आणि इथे आतमध्ये काम चालू आहे. बाजूला सुर्वे फॅमिलीचा हा बंगला आहे. आम्ही तुम्हाला आतून दाखवतो. सेम ॲज इट इज हा आहे जो अवेलेबल आहे फॉर सेल. ओके, सो ह्या पहिल्याच जमिनीमध्ये म्हणजे ह्या लँडवर या ठिकाणी पेविंग केलेलं आहे. गार्डनिंगसाठी तुम्हाला जागा दिलेली आहे, ते तुम्ही गार्डनिंग करू शकता. तर व्यवस्थित हा त्याचा मेन डोअर. इथे आतमध्ये आल्यानंतर हा संपूर्ण हॉल आहे आणि मेन एंट्रीला ही गॅलरी दिलेली आहे. ओके, हा किचन एरिया आहे. त्या अगोदर हा कॉमन टॉयलेट बाथ, किचन प्लॅटफॉर्म आणि हा मागचा दरवाजा, बॅक एंट्री डोअर. ओके, सो आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊया. SS रेलिंग दिलेली आहे, विट्रिफाईड टाईल आहे. देन इथे ग्रेनाईटचे स्टेप्सला ग्रेनाईट वापरला आहे. अगेन हा टॉयलेट ब्लॉक आणि हा फर्स्ट बेडरूम. इथे हे PVC स्लायडिंग विंडो वापरले आहेत. हा फ्रंट, देन ही छोटीशी टेरेस म्हणजे बाल्कनी. या बाजूचा व्ह्यू तुम्हाला दिसतो या बाल्कनीतून. समोरचा पण व्ह्यू एवढा सुंदर आहे बघा. आणि बेडरूम नंबर 2. अगेन हा मास्टर बेडरूम आहे आणि ह्याला टॉयलेट ब्लॉक दिला आहे. येस, तर असा हा बेडरूम. अगेन याला देखील एक छोटीशी बाल्कनी, व्यवस्थित बाल्कनी आहे. आणि इथून तुम्हाला हा मागचा थोडासा व्ह्यू, या बाजूचा व्ह्यू या बाल्कनीतनं दिसतो. खाली आल्यानंतर बॅक साईडला तुमची ही सेप्टिक टँक आहे आणि तुम्हाला गार्डनिंगसाठी बरीचशी जागा इथे मिळते. जर तुम्ही आजूबाजूला बघाल तर ज्या ज्या फॅमिलीज इथे राहायला आलेल्या आहेत त्यांनी आंब्याचं झाड असेल, चाफ्याचं झाड असेल, माड असेल, पोपळ असेल, असं प्लांटेशन केलेलं आहे. तुम्हाला जर हा बंगलो घेण्यामध्ये जर इंटरेस्ट असेल किंवा पुढे मी रॉ प्लॉट देखील दाखवणार आहे, त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर नक्की खाली आलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. सो हा पूर्ण विला साधारण 2.5 गुंठे जमीन आणि 1000 स्क्वेअर फीटचं हे स्ट्रक्चर आहे. सो थोडं पुढे जाऊया आपण. या ठिकाणी MH04 पासिंग गाडी आहे. दिनेश खातू. नमस्कार सर. नमस्कार. नाव कसं तुमचं? दिनेश शंकर खातू. अच्छा, तुम्ही मूळचे कुठले? आम्ही चिपळूणचे. चिपळूणचे. मग तुमचं एक तळकोकणात स्वतःचं घर असावं किंवा आपल्या कोकणात घर असावं म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल. नक्कीच. हे मूळ कामानिमित्त मुंबईला असतं. मुंबईला. अच्छा, आणि आता कसं वाटतंय हा प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर? असा प्रोजेक्ट नाही बघितला पुढे. अच्छा, पण हा प्रोजेक्ट होण्या अगोदर तुम्हाला ज्या अम्युनिटीज सांगितलेल्या त्या संपूर्ण दिलेल्या आहेत? त्याच्यापेक्षा जास्त दिले. त्याच्यापेक्षा जास्त. तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगतायत. ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी पण देखील कॉन्ट्रॅक्टर आहे. मी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच वर्ष काम करतोय. पण कुणाला तरी तुम्ही बोलताय तेव्हा असं वाटत असेल की मी तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगताय. असं नाहीये. तुम्हाला या सगळ्या, तुम्ही सगळ्या गोष्टीसाठी सॅटिस्फाईड आहे? अतिशय, म्हणजे खुश आहे. म्हणजे आम्ही स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. नक्कीच नक्कीच नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. येस, थोडं पुढे जाऊया. ते बाईत आहेत, बरीच अण्णावाची लोक धरतात. त्या बाजूला तर मी गेलोच नाही. आपली मराठीच माणसं आहेत. कदम आहेत, परब आहेत. आणि पुन्हा आपण आलो आहोत ते मेन एंट्रीकडे. आता हा संपूर्ण प्रोजेक्ट तुम्ही पाहिलेला आहे. त्यामध्ये जे 2 विला अवेलेबल आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवले आहेत. खाली आलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि संपूर्ण डिटेल घेऊ शकता. आता आपण जाऊया प्लॉटिंगकडे. तर मित्रांनो, आता आपण जो प्रोजेक्ट बघणार आहोत, जे प्लॉटिंग बघणार आहोत, ते कुठे आहे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन मी तुम्हाला सांगतो. हा आहे कसाल मालवण रोड. या बाजूला कसाल, या बाजूला आहे मालवण. आणि इथे ही सुकळवाड बाजारपेठ आहे. सुकळवाड बाजारपेठेपासून अवघ्या 1200
मीटरवर आतमध्ये तो प्रोजेक्ट आहे. ज्या प्रोजेक्टपासनं आपलं जे रेल्वे स्टेशन आहे ते साधारण एक 2.5 किलोमीटर आहे. मेन जो मुंबई गोवा हायवे आहे तो जवळपास 6 किलोमीटरवर आहे आणि बाजारपेठेपासून प्रोजेक्ट आहे अवघ्या 1200 मीटरवर आहे एक्झॅक्टली. आणि इथूनच पुढे गेल्यानंतर पुढे तिरवडे तिठा लागतो साधारण 1 किलोमीटर अंतरावर आणि तिथून आतमध्ये पहिलावाला आपण प्रोजेक्ट बघितला. आता आपण या दुसऱ्या प्रोजेक्टवर जाऊया जिथे आपल्याला लँड अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, जे मगाशी आपण जंक्शन बघितलं मालवण कसाल रोडवरचं, त्या जंक्शनवरनं पुढे आल्यानंतर साधारण बरोबर 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर या लेफ्ट हँड साईडला इथे हा सिद्धिविनायक रेसिडेन्सीचा आपल्याला बोर्ड दिसतो आणि या बोर्डकडनं आपल्याला फक्त 200 मीटर आतमध्ये जायचं आहे. सो नमस्कार सृष्टी, स्वागत आहे तुझं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. या अगोदर आपण मोरेश्वरवाडी हा प्रोजेक्ट आपला बघितला आणि प्रोजेक्ट खूप सुंदररित्या कंप्लीट झालेला आहे, त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. आणि आता आपण ज्या प्रोजेक्टवर आलेलो आहोत त्या प्रोजेक्टची थोडक्यात माहिती जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. ओके, आता मोरेश्वरवाडी नंतर आम्ही आता नवीन NA प्लॉटचा प्रोजेक्ट घेऊन येतोय सुकळवाडमध्ये. आपलं जे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आहे तिथून 2.5 किलोमीटरवरती हा आपला 130 प्लॉटचा प्रोजेक्ट आहे. पूर्ण 15 एकरमध्ये डेव्हलपमेंट आहे. सिद्धिविनायक रेसिडेन्सी आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे. आपलं जे मेन सुकळवाड मार्केट आहे तिथून अगदी 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे. आपला जो बॉम्बे गोवा हायवे आहे तिथून अगदी 7 किलोमीटरच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे. तर आता आपण पूर्ण 130 प्लॉटचा प्रोजेक्ट आहे आणि आता आपण फेज 1 पासून सुरुवात करतोय. 60 प्लॉटची फेज 1 आपला आहे 60 प्लॉटचं आणि फेज 2 नंतर आपली डेव्हलप होणार आहे. तर इथे आपल्याकडे 2 गुंठ्यापासून प्लॉट सुरुवात होते. 2 गुंठे, 2.5 गुंठे आणि 3 गुंठे असे प्लॉट आहेत. हा हाय एंड प्रोजेक्ट आहे. इथे तुम्हाला A to Z सगळे अम्युनिटीज मिळतात. म्हणजे प्रत्येक प्लॉटला आपण चिरेबंदी कंपाऊंड देतोय, गेट देतोय, प्लॉट पर्यंत पाण्याचं कनेक्शन आहे, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे संपूर्ण प्रोजेक्टला. त्याच्यानंतर पेवर ब्लॉकचे रोड्स आहेत, स्ट्रीट लाईट आहे, हे सगळं या प्रोजेक्टला आहे. कॉमन अम्युनिटीज मध्ये आपल्याकडे जिम आहे, स्विमिंग पूल आहे, पार्टी लॉन आहे, क्रिकेटचं टर्फ आहे, छोटा कॅफे आहे. हे सगळं आपल्याकडे फुल अम्युनिटीजनी हा प्रोजेक्ट असणार आहे. तर आपण आता आपल्याकडे सॅम्पल प्लॉट रेडी आहेत तर ते बघून घेऊया. तर हा आता आपण जे उभे आहोत ते मेन एंट्रीकडे उभे हे आपण मेन एंट्रीकडे उभे आहोत. हे सिक्युरिटी केबिन येईल इथे आणि हा पूर्ण 15 मीटर्सचा रोड आहे. 7.5 मीटर मध्ये आपण डिवाइड केलंय. मध्ये डिवायडर आहे, त्याला ऑलरेडी झाडावरचं प्लांटेशन आपण सुरू केलेलं आहे. अच्छा, सुपर. म्हणजे हा 7.5 मीटर आणि तो 7.5 मीटर मध्ये डिवायडर आहे. मध्ये डिवायडर आणि प्रत्येक हे किती प्लॉट हे 2.5 गुंठ्याचे प्लॉट आहेत. ओके, हो. म्हणजे तुमचं एक 1200 स्क्वेअर फीटचं आरामात घर आणि प्लस तुम्हाला जागा, झाडं लावायला जागा आरामात त्याच्यात पुरू शकते. सुपर. आणि ह्याचं ओरिएंटेशन कसं आहे प्लॉटचं? ईस्ट कुठली येते? ही आपली ईस्ट साइड आहे. ओके, ही ईस्ट साइड आहे आणि ही वेस्ट साइड आहे. हो, म्हणजे मोस्टली ईस्ट फेसिंग मॅक्झिमम प्लॉट असतील, नॉर्थ फेसिंग प्लॉट्स आहेत आपल्याकडे. तर थोडं पुढे आल्यानंतर आता इथे हे जे कंपाऊंड वॉल विथ सगळं प्लॉट रेडी झालेले, हे रेडी प्लॉट आहेत आपल्याकडे. तर हा रेडी आपल्याकडे प्लॉट आहे. 2.5 गुंठ्याचा प्लॉट आहे. ह्याला ऑलमोस्ट रोड पासून 4 फूट हाईटचं चिरेबंदी कंपाऊंड आपण देतोय. ह्याला पूर्ण गटार लाईन आहे, त्याच्यात पाणी बिणी कुठे तुंबणे वगैरे हा काहीच प्रकार नसणार आहे. गेट आहे आणि हा 2.5 गुंठ्याचा प्लॉट आहे. ओके. सो याची मित्रांनो कंपाऊंड वॉल जर बघाल तर जी बाहेरून जी कंपाऊंड वॉलला रोड एक्सेस आहे ती थोडी डेकोरेटिव्ह केलेली आहे आणि आजूबाजूच्या ज्या जो कॉमन आहेत त्या आपण पूर्ण बंदिस्त केलेल्या आहेत व्यवस्थित. हो. तर ही कंपाऊंड वॉलची हाईट किती आहे टोटल? ही रोड पासून 4 फीट हाईट आहे, 4 फीट हाईट आहे. 4 फीट हाईट आहे. हो. आणि हे आपलं ओपनिंग जे आहे गेटचं ते ऑलमोस्ट 10 फीट म्हणजे आरामात गाडी ट्रक वगैरे देखील जाऊ शकतो. हो हो हो, इझिली गाडी पार्किंग वगैरे सगळं इझिली आरामात होऊ शकतं. ओके, थोडं आतमध्ये जाऊया आपण. हा जो प्लॉट आहे हा टोटल किती स्क्वेअर फीट किंवा किती गुंठ्याचा? हा 2690 स्क्वेअर फीटचा आहे, म्हणजे 2.5 गुंठ्याचा हा प्लॉट आहे. ओके, हो, सुपर. आता हा जो प्लॉट आहे हा पूर्ण रॉ प्लॉट आहे. मगाशी जेव्हा आपण जो प्रोजेक्ट बघितला मोरेश्वर वाडीचा, त्या मोरेश्वर वाडीमध्ये आपण विथ बंगलो हा प्लॉट विकत होतो, बरोबर ना? जे काही 2.5 गुंठ्याचे प्लॉट असतील आणि प्लस
1800 स्क्वेअर फीटचं स्ट्रक्चर असेल. हो. पण आता यामध्ये आपण हा नुसता रॉ एने प्लॉट विकतोय की त्याच्याबरोबर आपण स्ट्रक्चर देखील विकतोय? इथे आपण जस्ट एने प्लॉट विकतोय, रॉ प्लॉट विकतोय. ओके. पण तुम्हाला जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आपण कन्स्ट्रक्शन सुद्धा करून देऊ देतो. शकतो. इन हाऊस आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत. ओके. तुमचा जसा प्लॅन असेल, तुम्हाला जसं हवं तसं आपण घरी ते बांधून देऊ शकतो. म्हणजे ॲज पर क्लायंटचा Requirement. प्लॅन रिक्वायरमेंट ते त्यांना हवं तसं इथे घर बांधू Yes, शकतात. yes, yes. आपण आता विकताना फक्त आणि फक्त प्लॉट प्लॉट विकतोय आणि एम्युनिटीज जे आपण अम्युनिटीज जे आपण देतोय त्या अम्युनिटीज. त्यानंतर मला एक दुसरा प्रश्न आहे की या प्लॉट बरोबर कंपाऊंड वॉल दाखवली, गेट दाखवलं आणि काय काय अम्युनिटीज प्लॉट मध्ये देतोय आपण? इथे आपण प्लॉट पर्यंत पाण्याचं कनेक्शन देतोय. ओके. आणि प्लॉटला अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी सप्लाय प्रोजेक्टला, तुमच्या प्लॉट पर्यंत इलेक्ट्रिसिटी सप्लाय दिला जाईल. अच्छा, म्हणजे जेव्हा हा प्रोजेक्ट टोटल कम्प्लीट होईल तरी साधारण आता किती दिवस जातील हा प्रोजेक्ट कम्प्लीट व्हायला? आपलं पूर्ण जे ही फेज आहे प्लॉट नंबर 1 to 60 ची, ही बाय ह्या डिसेंबर आपण कम्प्लीट करणार आहोत. ओके. आणि संपूर्ण प्रोजेक्ट जो आहे विथ एम्युनिटीज हा बाय 2027 आपला कम्प्लीट असेल. अच्छा, म्हणजे हो. 2027 मध्ये आपले टोटल 130 प्लॉट्स रेडी असतील हो. विथ आपण जेवढे काय अम्युनिटीज Amenities देतोय ते ते सगळं. सगळ्या हो, सकट हो, ते हो. प्लॉट रेडी असतील. हो. आपण प्लॉटचं पोझेशन जे आहे ते ओके. इमिजिएटली आता द्यायला सुरुवात केलेली आहे. अच्छा, सो प्लॉटचं खरेदी खत आपण इमिजिएटली देतोय. देतोय. येस. त्या सृष्टी आपण प्लॉट पाहिले, कशा प्रकारे कंपाऊंड वॉल केलेले आहेत, काय काय फॅसिलिटीज आपण प्लॉटपर्यंत आणून देतोय याची माहिती तर घेतली. प्रत्येक क्लायंटला एक प्रश्न असतो की विजेचं कनेक्शन कसं असेल संपूर्ण प्रोजेक्टसाठी, म्हणजे MSEBचं कनेक्शन कसं असेल. आणि त्याहून पलीकडे जाऊन सर्वांना पहिला प्रश्न हा पडतो की या ठिकाणी पाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलं जाईल, की मुबलक पाणी आपण जर सगळे क्लायंट एकाच वेळेला आले समजा मेमध्ये, तर प्रत्येकाला पाणी पुरेसं असेल का, तर त्याचं नियोजन कशा प्रकारे केलं आहे? तर पहिलं तर लाईटसाठी आपण ह्या प्रोजेक्टसाठी संपूर्ण प्रोजेक्टला आपला सेपरेट ट्रान्सफॉर्मर असणारच आहे. ओके. आणि पाण्यासाठी मेन म्हणजे आपण एक 60 फूट व्यास असणारी मोठी विहीर मारलेली आहे. अच्छा, म्हणजे ह्याचं डायामीटर जवळजवळ 60 फुटाचं आहे. येस, त्याचं डायमीटर म्हणजे महाराष्ट्रात मी पहिल्यांदाच एवढी मोठी विहीर बघतोय. असेल देखील, जर असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. पण एवढी मोठी जिल्ह्यात तरी पहिली विहीर आपण बघतोय. नक्कीच. आणि 32 फूट खोल विहीर आहे. त्याच्यामुळे वर्षभर आरामात सगळ्यांना 130 प्लॉटना वर्षभर आरामात पाणी पुरेल याची आम्ही काळजी इथे घेतलेली नक्कीच आहे. नक्कीच. तर मित्रांनो, तुम्ही बघताय की याचा जो डायामीटर आहे तो जवळजवळ 60 फुटाचा आहे. ह्यांचं जसं म्हणणं आहे की ह्याची जी डेप्थ आहे ती 32 फुटाची आहे. मी जर कॅल्क्युलेशन करून बघितलं तर आता एक साधारण 20 फुटाच्या खाली पाणी आहे, म्हणजे 10 फूट तरी खाली, 10 ते 12 फूट पाणी आतमध्ये आहे. आणि प्लस 60 फुटाचा हा पूर्ण डायामीटर आहे. तर एवढी मोठी विहीर म्हणजे नक्कीच. आणि आता चालू आहे हा एप्रिल महिना चालू झालेला आहे. आणि 2 महिने तर नक्कीच पाणी मिळेल. म्हणजे जी पाण्याची टंचाई असते ही आपल्याकडे एप्रिल मे साठीच असते. आणि त्या महिन्यात देखील पाणी नक्कीच या ठिकाणी अवेलेबल आहे. आरामात. येस. तर सृष्टी, या प्रोजेक्टमध्ये, या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये काय काय अम्युनिटीज आपण देणार आहोत, कधीपर्यंत कंप्लीट होणार आहे, पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था कशा प्रकारे आहे, याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. आणि आता आपण थोडं रेटबद्दल जर आपल्याला या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर आपल्याशी संपर्क कसा करू शकतो आपण? तुम्हाला जर रेट आणि ह्या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9209754499. तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकतात. प्लस जे आपले कोकणवासी आहेत जे मुंबईमध्ये राहत आहेत त्यांच्यासाठी आम्ही अवेलेबल आहोत. दादरला आपलं कोकण प्रॉपर्टीज एक्झिबिशन आहे, जे क्रीडा भवन आहे छत्रपती शिवाजी पार्कला दादर पश्चिम मध्ये. तिथे 4, 5, 6 एप्रिलला आपलं एक्झिबिशन आहे. तिथे आपला स्टॉल आहे. आर्या डेव्हलपर्स आपल्या फर्मचं नाव आहे. तुम्ही तिथे येऊन या प्रोजेक्टची अधिक माहिती घेऊ शकतात आणि डिटेल्स तुम्हाला तिथे नक्कीच. खूप छान माहिती मिळाली. नक्कीच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल
आपले जे चाकरमानी व्यवसाय कामानिमित्त जे मुंबईमध्ये गेलेले आहेत ते पुन्हा आपल्या कोकणाकडे वळतील अशी आपण आशा नक्कीच, करूया. नक्कीच. आणि तुम्हाला आणि तुमच्या या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आमच्या सर्वांचं इंटेन्शन एवढंच आहे की जे आपले कोकणातील चाकरमानी आहेत, जे व्यवसाय कामानिमित्त मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये गेलेले आहेत, आता त्यांच्याकडे देखील पैसा झालेला आहे आणि कुठेतरी आपल्या कोकणामध्ये त्यांनी परत यावं यासाठी असे हे जे व्हिडिओ आहेत, हे प्लॉट सिस्टीम असतील, बंगलो सिस्टीम असेल, तर त्यांचे व्हिडिओ पोहोचवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करत असतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही बघितलं की जी साळेसकर फॅमिली आहे किंवा खातू फॅमिली आहे किंवा या ठिकाणी जे राहणारे सगळे जे फॅमिलीज आहेत हे सगळे आपल्या कोकणातले आहेत, मराठी फॅमिलीज आहेत आणि त्यांनी एक कुठेतरी एक आपलं व्यवस्थित सुखसोयी मिळाव्यात या अनुषंगानं या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करा.